निवडणूक आली तर काँग्रेसचा नेता पण जातो तिथं पाया पडायला, बीजेपीचा पण जातो, शिवसेनेचा पण जातो की नाही? त्यावेळेला कोणी अडवत नाही. मग नेमकं जे फक्त आरक्षणाच्याच वेळेला का अडवलं जातं? माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की देव जसा तुमचा आहे तसा तो आमचा सुद्धा आहे. सर्वच पक्षाचे, सर्वच विचारधाराचे लोक त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होणार. त्यांना तुम्हाला अडवता येणार नाही. हे तुम्ही करू नका. मागण्या समोरच्या लोकांच्या खूप आहेत. ती गरीब लेकरं आहे, त्यांची लेकरं बाळं गरीब आहे, म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. 200 जेसीबी आहे फुलं उधळण्यासाठी, ते गरीब आहे. हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतो आहे, ते गरीब आहे. काय करायचं? आणि हे करत असताना ह्या गरीब, खरोखरच जे मराठा समाजाचे जे कार्यकर्ते, स्वर्गीय सूरज जगदाळे, स्वर्गीय बापूसाहेब काळे सभेला आले, ऍक्सिडेंटमध्ये गेले. माझ्या येवला मतदारसंघामध्ये सुद्धा आले तिकडे मीटिंग घ्यायला, आणि ती काय म्हणतात जेसीबी, ती अशी त्याचं बकेट उलट झालं, 4 लोक खाली पडले, सिरियस झाले. एक त्यातला जो आहे स्वर्गवासी झाला, गेला. सगळे जे आहेत ते कशासाठी? अरे त्यांना श्रद्धांजली तर अर्पण करा, त्यांना जाऊन तर बघा का तुम्हीच फुलं उधळता, आणि जे मृत्युमुखी पडले त्यांचं काय आठवण नाही त्यांना. तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा आहे. पण ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या. 10% घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. लोक घाबरले असतील. पुन्हा सांगतो, माझ्या विरुद्ध प्रचार करणारे जे लोक, त्यांना मला सांगायचं आहे, पृथ्वीराज चव्हाण, मी मंत्रिमंडळात होतो, ओबीसी त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा झाला, मी हात वरती केला. फडणवीसांनी दुसरा कायदा केला, मी सपोर्ट केला. आता सुद्धा बसले ओबीसी आयोग ते करण्यासाठी. आता तो ओबीसी आयोग आहे का मराठा आयोग आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण ओबीसीचे जे पूर्वीचे सगळे लोक तर ते अध्यक्षांसहित सगळे जे आहेत राजीनामा देऊन गेले, आणि नवीन लोक आले, आणि त्यांना सांगण्यात आलं की एवढ्या दिवसामध्ये हे सगळं काय करायचं आहे, आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे. ठीक आहे, मला सांगायचंय परत, मराठा आरक्षणाला विरोध नाही, त्यांना द्या, ते वेगळं द्या. मराठा समाजाला विरोध नाही, पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही चाललेली आहे त्याला मात्र आमचा विरोध आहे. तो आम्ही विरोध करणार. आमचे जे आहेत ते गाणं तुम्ही ऐकलं असेल, आमची लायकी काढली जाते अनेक ठिकाणी. मग अशी सांगितलं पडळकरांनी सुद्धा, धनगर समाजाला धक्का लागणार नाही, वंजारी समाज नाही, तसं नाही. धक्का लागणारच. केंद्रामध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो, निवडणुकीमध्ये ओबीसीच ओळखला जातो. आमचा एक सुद्धा ग्रामपंचायतीचा सुद्धा माणूस निवडून येणार नाही. हे कसं काय होणार? मोठी गंमत चालली आहे ह्या राज्यामध्ये. एक बाळासाहेब सराटे, ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस लावली. आता फेब्रुवारीमध्ये परत तारीख पडली आहे. काय तर या ओबीसी मधले जे धनगर आहेत, वंजारी आहेत, माळी, सुतार, भटके, हे सगळे जे असेच घुसलेले आहेत, त्या सगळ्यांना बाहेर काढा.
ओबीसी मधून आम्हाला बाहेर काढा. हायकोर्टात हा मराठा समाजाचा नेता आहे. मराठा मोर्चा काढण्यासाठी हात होता. म्हणजे एकीकडे आम्हाला बाहेर काढा आणि दुसरीकडे संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या. काय धंदा आहे हा? अरे आमचं आरक्षण आजचं नाही रे, कित्येक वर्षाचं आरक्षण आहे आमचं. यशवंतराव चव्हाण असताना आरक्षण मिळालं. मंडल आयोग व्हीपी सिंग यांनी आरक्षण दिलं. 9 जजेस सुप्रीम कोर्टात त्यांनी त्याच्यावर शिक्का मारला. पी सावंत मोठे विचारवंत न्यायाधीश ते सुद्धा त्यावेळेला त्या न्यायपीठावर बसले होते. ते आमचं काढून घ्या आणि मराठा समाजाला दुसरीकडून ओबीसी मध्ये आरक्षण द्या म्हणून प्रयत्न होत आहे. मला कळत नाही हा दुहेरी आहे. आणि मग ते सांगताना काय सांगणार? आमची लेकरं बाळ चांगली आहेत लेकरं बाळ. आता मुंबईला जाणार तर त्यांची गरीब लेकरं बाळ 200 मोटर गाड्या घेऊन मुंबईत गेले. का तर मैदान बघायला, कुठे उपोषण करायचं आहे. मला काय कळत. ही सगळी गरीब आहेत आणि माझ्या समोर बसलेले भटक्या मुक्त असतील, साळी माळी कोळी तेली तांबोळी हे काय श्रीमंत आहे? मुळात हे आरक्षण हे गरिबी आणि अमिरी याच्यावर नाही. आरक्षण मिळालं म्हणजे सगळा श्रीमंत होतो समाज असं नाही. आणि श्रीमंतीवर आणि गरिबीवर आरक्षण दिलं जात नाही. आरक्षण कुणासाठी आहे? आरक्षण हजारो वर्षांपासून जे दबले पिचलेले आहेत त्यांना इतरांच्या बरोबर घेऊन येण्यासाठी आरक्षण आहे. त्यातल्या काही लोकांना कलेक्टर होतात, डॉक्टर होतात आणि मग ते सुद्धा जे आपल्या मुलाबाळांना शिकवतील, पुढे येतील म्हणून आरक्षण आहे. श्रीमंत आणि गरीबीवर आरक्षण नाही. आज एखादा माणूस गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण जर दिलं, काय सांगावं? 5 वर्षानंतर तो एखादा उद्योग करेल आणि श्रीमंत होईल, मग त्याचं आरक्षण गेला आणि तो श्रीमंत झाला. किंवा उलट, आज श्रीमंत आहे म्हणून त्याला आरक्षण नाही, दुर्दैवाने उद्या तो गरीब झाला, मग आरक्षण नाही. हे आरक्षण जे आहे हे तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, कमी जास्त याच्यावर नाही. आरक्षण जे आहे सामाजिक दृष्टीने तुम्ही किती मागास आहात त्याच्यावर ते आरक्षण आहे. आणि ते सांगतात की आम्हाला मिळालं नाही. हा जो एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत, ज्या जागा भरलेल्या आहेत मराठा समाजाच्या 33.5% ए ग्रेड मध्ये आहेत. बी सी डी ग्रेड मध्ये सुद्धा 37% केवळ मराठा समाजाच्या आहेत. IAS मध्ये सुद्धा 16% आहेत. IPS मध्ये 28% आहेत. IF इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये 17% आहे. अख्ख्या या मंत्रालयामध्ये 54% मराठा समाज भरलेला आहे. आणि आज आमच्याकडे मात्र उत्तर येत आहे ओबीसी समाजाला फक्त 9.5% अजून जागा भरलेल्या आहेत आतापर्यंत. 27% आरक्षण सुद्धा भरलेलं नाही. ज्या लगबगीनं, ज्या घाई गर्दीनं मराठा समाजासाठी काम करत आहात, त्याच घाई गर्दीनं, त्याच प्रेमानं हे आरक्षण आमचं आहे तेवढं भरण्याचं सुद्धा काम सुरू करा. आमचं आरक्षण भरा. 9.5% जे आहेत ते 27% पूर्ण भरा. हा आकडा जो आहे आमचा नाही, या सरकार दरबारचेच आकडे आहेत. मराठा आरक्षणासाठी तुम्हाला जे काय करायचं करा, पण इकडे हे कोण करणार? हे तुमचं काम नाही, शासनाचं काम नाही. लोक बोलताना बोलतात, अहो भुजबळ साहेब मग तुम्ही मंत्रिमंडळात आहात काय? होय, मी मंत्रिमंडळात आहे आणि मंत्रिमंडळात मध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जे काय बोलायचं ते बोलतोच आहे आणि ह्या मीडियाद्वारे सुद्धा तिकडे ते जात आहे. कोण मंत्रिपदाचं राजीनामा? अरे मंत्रिपद वगैरे मी त्याची पर्वा करत नाही, तुमच्या आमदारकीची सुद्धा पर्वा करत नाही. आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे हेही तुम्हाला सांगतो, भुजबळ आता कुठलं मंत्रिपद पण नकोय आणि मुख्यमंत्रीपद सुद्धा नकोय, पण
या गोरगरिबांची काळजी घेणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे। याच्यासाठी मात्र आम्ही सगळे आकाश पाताळ एक, केवळ एका समाजासाठी सरकार काम करणार नाही, तर ह्या गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी समान न्याय देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल। आमची मुलं सुद्धा हुशार आहेत ना। अरे ओपन मध्ये 54% कट ऑफ झालेला आहे, शेड्यूल कास्ट मध्ये सुद्धा 54.5 आहे, आणि ओबीसी सुद्धा 54% कट ऑफ आहे। आमची मुलं हुशार आहे, आमची आहे लायकी आहे। आमची एमपीसीसी मध्ये सुद्धा आज 106 ओपन मध्ये कट ऑफ, तो ओबीसी मध्ये 106.5 हा कट ऑफ पॉइंट आहे। व्हीजेएनटी मध्ये सुद्धा 106.5 आहे। आमची पोरं हुशार आहेत, नाही असे नाही, परंतु जे आहे तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका। खोट्या रीतीने जे आहे कुणबी जे खरे आहेत आमचं काही म्हणणं नाही, परंतु आजकाल जे आहे खोट्या रीतीने जे आहे कुणबी सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे। माझ्या हातामध्ये काही ठिकाणचे रेकॉर्ड आहे, सर्रास त्याच्यात माळी तो पण कुणबी, जैन तो पण कुणबी, लिंगायत कुणबी, मराठा कुणबी, सगळे कुणबी कुणबी कुणबी, त्याच्यावर शिक्के आहेत सरकारचे। कोणी येऊन पाहू शकतं, कधी पाहू शकतं। हे काय चाललंय? ऑफिस मध्ये बसून कुणबी 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 लिहायचं आणि सर्टिफिकेट वाटायचं, हे काय चाललंय? हे थांबलं पाहिजे। आमदार आता विधानसभा झाली, एखादा आमदार असेल, आमदार कुठेंचं मला नाव घ्यावं लागेल, बीजेपीचे आमदार, पण ते म्हणाले की तुम्ही हे सगळे जे काही बोलता आहात आमदार, भुजबळांवर टीका करता, ओबीसींवर टीका करता, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, केवळ मतांसाठी हे तुम्ही करू नका, मतांकडे पाहून ही भाषणं करू नका। त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण मतं आमच्याकडे सुद्धा आहेत। आणि एक लक्षात ठेवा, आता हे 54% त्यांच्याबरोबर व्हीजेएनटी तर आहेच, पण त्याचबरोबर दलित, आदिवासी आणि इतर सर्व समाजाचे लोक सुद्धा आता या ओबीसी समाजांबरोबर आहे, हे लक्षात ठेवा। तर मला तिथे सांगायला लागले, अहो भुजबळ तुम्ही शांतता भंग करता आहात, तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांमध्ये लढाया लावता। मी लावला सुरुवातीचे 2 महिने जालनावाले, मला त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, शिव्या देत होते, मला सातत्याने शिव्या देत होते। मी गप्प बसलो, पण ज्या वेळेला अख्खं बीड पेटवलं, ठरवून लोकांची घरं पेटवण्यात आली, पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले, धडाधड गाड्यांचे स्फोट झाले, हॉटेला जाळण्यात आली, आतमध्ये बायका पोरं होती, आमदारांची बायका पोरं आतमध्ये होती, कशी वाचली देवाला। या क्षीरसागरचं घर, जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री आणि आता आमदार संदीप क्षीरसागर, आतमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेली डॉक्टर, त्यांची सून जयदत्तची पुतण्या करणार का? त्यांची आई काकू कित्येक वर्ष ज्या खासदार होत्या, सगळे एकत्र राहतात। ज्वाळा भडकल्या, धूर आतमध्ये यायला लागला, लहान पोरं कासावीस झाली, वाचवायचं कसं? पाठीमागे भिंत जी आहे घराच्या भिंत, ती सुद्धा 20-20 फूट उंच। शेवटी त्या महिलांनी त्या लेकरा बाळांना पायाला धरून उंच केलं, खुर्चीवर चढले, आणि पलीकडून जे आहे मुसलमान बांधव त्यांनी त्याला वरती ओढून घेतलं आणि आपल्या घरी घेऊन गेले। छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं तुम्हाला, आपल्याच लोकांवर हल्ले करा। कल्याणच्या सुभेदाराला सुद्धा साडी चोळी देऊन सन्मानानं रवानगी करणार आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आणि तुम्ही बायका पोरांची सुद्धा काळजी तुम्हाला नाही। आपल्याच महाराष्ट्रातील काय त्यांचा गुन्हा? त्यांचा गुन्हा काय? तेली समाजाचे आहे म्हणून, माळी समाजाचे आहे म्हणून? ते प्रकाश सोळंकी ते एवढंच म्हणाले होते की बा आरक्षणामुळे
सगळ्यांना काही आरक्षण मिळत नाही. उद्या आरक्षण मिळालं म्हणजे सगळा मराठा समाज नोकरीला लागला असं होत नाही. 1-2% लोकांना त्याचा फायदा होईल एवढं ते म्हणाले. आणि हे खरंच आहे, हे खरंच आहे ना, आज सुद्धा ते खरं आहे. ते एवढंच म्हणाले, बस त्यांच्या घरावर 300-400 लोकांचा हल्ला ठरवून पेट्रोल बॉम्ब टाकले, ऑफिस जाळली, घरात घुसले. काय आणि जेव्हा पकडण्यात आलं या सगळ्यांना त्यावेळेला मग हे म्हणाले सोडा. पण मगाशी मी सांगत होतो ते जे आमदार जे मला सांगत होते की तुम्ही 2 समाजामध्ये तेढ निर्माण करता आहात, त्यांना मला सांगायचं आहे ठीक आहे, मी थांबायला तयार आहे. पण या सगळ्या आमदारांना, काही त्याच्यामध्ये माझे मुख्यमंत्री सुद्धा, त्यांना मला सांगायचं की जा पलीकडे जा, त्यांना सांगा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे, कायद्याच्या विरुद्ध आहे, सांगा त्यांना. जाळपोळ करणं चूक आहे सांगा. जिवंत काडतुसा बाळगणाऱ्या पिस्तौल धाऱ्यांना संबंध ठेवणं चूक आहे सांगा त्यांना. पोलिसांना 80 पोलीस जखमी झाले, त्याच्यामध्ये महिला पोलिसांसहित दगड मारण्यात आलं, असं करणं चूक आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणं चूक आहे. गावबंदी करणं चूक आहे. एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करून टाकणं चूक आहे. सांगा त्यांना की अमुक तारखेलाच आरक्षण मिळालं पाहिजे, अशी बालिश मागणी करू नका. शासनाला धमकी देणं चूक आहे सांगा त्यांना. आणि सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याची प्रक्रियेला फाटा मारून ओबीसीच्या ताटातलं आरक्षण मागणं बेकायदेशीर आहे सांगा त्यांना. जाऊन मी थांबायला तयार आहे त्यांना सांगा. अगोदर त्यांना सांगण्याची ताकद नाही. त्यांच्याकडे मतं आहेत म्हणून, मतं आमच्याकडे नाहीत. समजे जे जे आमच्या विरोधात गेले त्यांची नावं लक्षात आहे. निवडणुका येतील, त्यांनी केलेले पाप त्यांच्याच पदरात टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात ठेवा. तो कोण बेदरे, त्याला अटक झाली का म्हणून सोडा त्याला. अगोदर काय म्हणाले, सरकारी अधिकाऱ्यांनीच पेटवलं. अरे मग म्हणाले भुजबळांनीच पेटवलं. अरे आणि जेव्हा खरोखर पेटवणारे लोक त्यांना पकडण्यात आलं, तो बेदरे बोदरे तो पिस्तौल त्याने तिथे उडवले, त्याला पकडून सोडा त्याला. का रे, का घाबरला? छगन भुजबळ आणि आम्ही सगळे या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, जाळपोळ करणाऱ्याच्या विरुद्ध आहोत. आम्ही जाळणाऱ्यांच्या विरुद्ध आहोत. आम्ही जुळवणारे आहोत, जाळणारे नाहीत. आम्ही घडवणारे आहोत, मोडणारे नाहीत. आम्ही पटवणारे आहोत, पेटवणारे नाही. कशासाठी? आणि आम्हाला ते सांगतात आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांना पण सरळ करतो. अरे काय काय तुम्ही बोलताना मला त्यांना मला सांगायचं आहे, धमकी मला देऊ नका. शरीफ है हम शरीफ है, हम किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है. कोणीतरी म्हणाले ते इकडे भाषण करायला आले की आम्ही त्यांच्यावर काय गमती करता. म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना. मारा, दोन्ही मारा, म्हणजे उपयोग होईल ना. ते एक तुझ्याकडे नाही, एक आमच्याकडे. काय उपयोग त्याचा? आणि तुम्ही चप्पल मारता आणि आमच्या ह्या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा. आम्ही काय एवढे नामर्द झालो का रे?
लड़ेंगे हर दिन, डरे नहीं है, लड़ेंगे हर दिन, डरे नहीं है, जीतेंगे एक दिन, हम मरे नहीं है. धमक्या देता है. जात गणना आम्ही म्हणतो, जात गणना करा ना, सगळ्यांची जात गणना करा. महाज्योतीला इतरांना जे देतात ते महाज्योतीला देवा. जात गणना करा. आता फरमान निघालाय, पुणे महानगरपालिकेचे काय आलं पेपरला, 2 दिवसात करणार, कोण म्हणतं 15 दिवसात करणार. जर 15 दिवसामध्ये एवढं मोठं काम तुम्ही करणार आहात, ओपन मध्ये असलेले मराठा आणि इतर समाजाचं सर्वेक्षण करणार आहात, अरे मग करा ना, सगळ्यांचं करा. 3 महिने घ्या आणि सगळ्यांचं, आमचंही करा, त्यांचंही करा, सगळ्यांचं करा. दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा. कौन कितना है समझ में आएगा. अरे काही झालं तरी 54% आम्ही आहोत आणि दलित आदिवासी हे सगळे धरून 74% आणि इतर जे आहेत ते सुद्धा आमच्या बरोबरच. हे तुम्ही विसरू नका. करा, आमची जाती गणना करा. पण सगळेच म्हणतायत, बीजेपीचे लोक म्हणतायत, बावनकुळे तेच म्हणतायत, शरद पवार साहेब तेच म्हणतायत, अजित दादा म्हणाले पैसा पाहिजे तेवढा देतो, करा. अरे सगळे तर म्हणतायत, मग करा ना जात गणना आमची. ती करायची नाही, फक्त एकतर्फी मराठा आयोग आपण नेमलेला आहे. आता मी त्याला ओबीसी आयोग मानतच नाही. आणि तुम्ही एकच काम त्यांना दिलंय की मराठा समाजाला कसं होईल. माझा विरोध नाही, पण माझा विरोध एकीकडून सगळे कुणबी तुम्ही आमच्यामध्ये भरणार आणि दुसरीकडे सांगणार आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं आहे. सगळेच कुणबी, सगळेच मराठा समाज कुणबी घेऊन जर आमच्यामध्ये येणार आहे म्हणजे मराठा ह्या महाराष्ट्रामध्ये औषधाला सुद्धा पुरणार नाही. कारण सगळेच कुणबी होणार आहे. मग सगळेच जर कुणबी होणार आहे तर मग तो आयोग कशाला. आणि मराठा समाजासाठी वेगळा कायदा करण्याची गरज काय. सगळ्यांनाच पाहिजे ना. कारण आता जे नवीन महात्मा गांधी जे आहे, जे उपोषण करणारे, ते सांगतात की आम्हाला ओबीसी मधूनच द्या. अरे वा, ओबीसी मधून अजिबात नाही. मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, फक्त या रॅलीज मध्ये नाही, गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे, कॅन्डल मार्च निघाले पाहिजे, ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत. छोट्या मोठे जे काही नेते असतील, लीडर असतील, स्थानिक नेते, त्यांनी भाषणं केली पाहिजेत. लोकांना जागा करावं लागेल. जे जे कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल. आणि जे जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर, कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागतील आणि सांगावे लागतील, अरे हे कुणबी नाही, हे तर भलतेच आहे. हे तुम्हाला करावं लागेल. फक्त आपण भाषण करून चालणार नाही. गावागावामध्ये हा लढा तुम्हाला उभं करावा लागेल. गावागावामध्ये चाललेले जे काही खोटे अंकीचे दाखले देण्याचं काम होईल, किंवा गावागावामध्ये आता जे काही मराठा समाजाचं सर्वेक्षण होईल तिथे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि काम बरोबर होतं की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, दलित, आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतोय की जे काही ते करणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा. जे खोट्या रीतीने आतमध्ये घुसतील त्यांच्यावर आक्षेप घ्या. खोटं सर्वेक्षण कोण करीत असतील तर त्याच्या विरोधात उभे राहा. हे एकटा छगन भुजबळाचं, पडळकरांचं, शेंडगेचं, यांचं त्यांचं हे आमचं काम नाही, सगळ्यांचं काम आहे. अख्ख्या राज्यभरामध्ये कुणबी समाजासाठी सगळ्यांनी जे आहे, जे ओरिजिनल कुणबी आहेत आमचे, त्या सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या या आरक्षणाचा बचाव केला पाहिजे. मी आणि शेवटला एकच सांगतो, तुमचं रक्त जे आहे ना असं खवळलं पाहिजे. तुमची हिम्मत अशी वाढली पाहिजे की तुमचा आवाज ऐकून जे आहे ना समोरचे लोक जे आहेत घाबरले पाहिजे. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. जीत के लिए ऐसे एक हिम्मत चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस
अपने इरादों में ऐसी गुंज होनी चाहिए। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।